गद्दारीचा शिक्का तर तुम्ही आपल्या हाताने आपल्या कपाळावर मारून घेतलेला आहे। मग मंत्रिमंडळात काय करताय मंत्री महोदय? उडत्याची मोजताना तर मोजत बसा की, उडत्याची मोजा नाही आणखी कोणाची मोजा। आता याच बळीराजानं उद्या विचारलं शेतकऱ्याची मतं मागायची तुमची अवकात आहे का? मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं शेतकऱ्यांचं सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्याच शेतकऱ्यांची कपडे फाडायची, त्याची अवकात काढायची। हे कुठलं आलं राजकारण? नमस्कार। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाचाळ मंत्र्याची काही कमी नाही बघा। अहो काहीही वाटेल तसे बडबडणारे नेते राजकारणात म्हणजे सगळ्याच पक्षात जरी दिसत असली तरी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत मात्र जरा ही संख्या जास्तच आहे। अहो बोलण्यातून अशा मंडळीची अवकात आपोआप समोर येत असते। हितोपदेशाची कथा आहे बघा। विद्वानांच्या सारखे कपडे घालून विद्वानांच्या सभेत कुणीही शोभून दिसतो, अगदी गाढव सुद्धा, पण तो जेव्हा सभेमध्ये बोलायला लागतो ना तेव्हा तो गाढव आहे याची जाणीव होत असते। आता एकनाथ शिंदे यांनी कोणाला मंत्री करावं करू नये हा त्यांचा विषय आहे। अर्थात त्यांनी तरी काय करावं म्हणा। चांगली माणसं जर त्यांच्या पक्षात नसतील तर आहे त्यावर भागवावंच लागतं ना। बरं, मंत्री असलेले आमदार असलेले हे वाचाळ लोक कधीतरी चुकून एकदा बोलून थांबत नाहीत हो, पुन्हा पुन्हा ही मंडळी मूर्खासारखं बोलत राहतात। प्रसारमाध्यमातून ते येतं सुद्धा, परंतु प्रसारमाध्यम त्याला काय म्हणतात, यांची जीभ घसरली, त्यांची जीभ घसरली। अहो आता सारखीच एखादी जीभ जर घसरत असेल, वळवळ करत असेल, या जिभेला काय केलं पाहिजे तुम्ही ठरवा। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत आरोग्यमंत्री आहेत ते, हो तेच ते मागं काही जे म्हणाले होते ना, धरण म्हणे एका खेकड्यानं फोडलं वगैरे। अहो स्वतःशिवाय इतर कोणाच्याही आरोग्याची चिंता नसलेले हे मंत्री पक्षाचं आरोग्य देखील पुन्हा पुन्हा धोक्यात आणतात हे आरोग्यमंत्री। महायुतीत राहून मंत्री बनलेत हे महाशय। महायुतीतल्याच मंत्र्यांच्या सोबत बसल्यावरही यांना म्हणे उलट्या होतात, उलट्या। अर्थात त्यांच्या या विषयावर महायुतीला मोठे हादरे बसलेलेच आहेत। अहो अजित पवार गटानं तर चक्क सत्तेतून बाहेर पडण्याची देखील भाषा वापरली आहे। या सगळ्या प्रकारावर महायुतीत खेचाखेची सुरू असताना आता तर तानाजी सावंत यांनी थेट बळीराजाची अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्याची अवकात काढली, अवकात। अहो दुसऱ्याची अवकात काढणाऱ्यानं निदान आधी आपली अवकात तरी तपासायला हवी की नको? अहो एकीकडे त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री म्हणतात हे सामान्यांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। अर्थात हे नुसतं बोलण्यासाठी असतं हे तुम्हाला आम्हाला माहीत आहे। मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं शेतकऱ्यांचं सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्याच शेतकऱ्यांची कपडे फाडायची, त्याची अवकात काढायची। हे कुठलं आलं राजकारण? बरं काय घडलं होतं बघा। निवडणूक समोर आल्यावर आता सगळेच नेते लोकात मिसळू लागले आहेत, खरं खोटं जे काय असेल ते सगळं करू लागले आहेत। आता या तानाजी सावंतांनी देखील गाव संवाद दौरा सुरू केला आहे म्हणे। आता मंत्री संवाद साधायला गावात येत असल्यावर गावकरी शेतकरी संवाद साधायला येणारच ना। अहो त्यांचे ढीगभर प्रश्न निदान त्यातला एखादा सुटला किंवा सुटला तर सुटला अशी कोणाची अपेक्षा असू शकते ना। त्याच भावनेनं एक शेतकरी या मंत्र्यांशी संवाद साधायला पोहोचला तानाजी सावंतांच्या या संवाद वगैरे यावेळी काय घडलं बघा। व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याची थेट अवकात काढली राव या मंत्र्यानं। अहो मंत्र्याचा हा दौरा धाराशिव जिल्ह्यातल्या सुरू होता, त्या दौऱ्यात एक शेतकरी आपल्या अडचणी घेऊन आला। त्याला वाटलं असेल निवडणुकीत मतं मागायला आलेले हे आता मंत्री झालेले आहेत त्यामुळे आपला एखादा प्रश्न सुटेल। अहो प्रश्न सुटणं तर राहिलं बाजूला, पण निघाली ती त्या गरीब शेतकऱ्याची अवकात। कोणाची तर सुपारी घ्यायची, सुपारी घेऊन बोलायचं नाही। आपण येतो ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं नाही। मी गेल्या 5 वर्षात कोणालाही माघारी पाठवलं नाही वगैरे वगैरे प्रकारची मुक्ताफळं या मंत्र्यांनी उधळली। शेतकरी बिचारा काळ्या मातीत घाम घालतो, मोती पिकवतो आणि म्हणूनच या तानाजी सावंत यांच्यासारख्यांना आज सगळेच 2 घास तोंडात घालतात, पण त्याच तोंडात मंत्र्याकडून
मंत्र्याच्या तोंडात बळीराजाची गद्दारी. अहो, तुमचं पोट भरणारे शेतकरी स्वतः उपाशी राहतोय, त्याचं कुटुंब पोचता पोचता तो घायाळ होतोय. त्यांच्यासाठी तुम्ही सरकार म्हणून मंत्री म्हणून काही करायला तर तयार नाही आहे, पण त्याची अवकात काढता. महायुतीत असलेल्याच अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा या सावंतांना या विषयावर जागा दाखवली आहे. शेतकऱ्यांना त्याच्या अवकात दाखवण्याची भाषा करणं म्हणजे स्वतःची अवकात दाखवण्यासारखं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांना आता तरी त्यांची अवकात दाखवणार आहेत का नाहीत? मुख्यमंत्र्यांनी सावंत यांच्यावर कारवाई केली नाही तरी महाराष्ट्रातील शेतकरी सावंतांना त्यांची अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, स्वस्थ बसणार नाहीत, असं देखील मिटकरी म्हणाले आहेत. अहो, ते खेकड्यानं धरण फोडलं, हापकीन म्हणजे कुणी एक माणूस आहे, महायुतीत मांडीला मांडी लावून बसतो पण बाहेर आल्यावर उलट्या करतो, हे बोलणं जेवढं सोपं वाटलं या तानाजी सावंतांना, तेवढं त्यांना बळीराजावर बोलणं इतकं सोपं वाटलं की काय. अहो, शेतकऱ्यांची का अवकात नसेल तर कुठल्या तोंडानं निवडणुकीत जोगवा घेऊन तुम्ही त्यांच्या दारात जाता? तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची अवकात नसेल तर का त्यांची मतं घेता हो तुम्ही? मंत्रिपदावर बसायचं आणि जो जगाचा पोशिंदा आहे त्या बळीराजाची अवकात काढायची. तानाजी बाबू, बळीराजाची अवकात काढायची तुमचीच काय, कुठल्याही नेत्यांची अवकात नाही. आधी मराठा समाजाच्या विरोधात बोलला, लोकांनी तुम्हाला सूर्याची पिसाळ वगैरे बरंच काही संबोधलं. गद्दारीचा शिक्का तर तुम्ही आपल्या हातानं आपल्या कपाळावर मारून घेतलेला आहे. आता याच बळीराजानं उद्या विचारलं शेतकऱ्याची मतं मागायची तुमची अवकात आहे का, मग कुठल्या चौकात जाणार आणि स्वतःची अवकात तपासणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती काळ अशा मंत्र्यांच्या वर्तनावर पांघरून घालणार? हा मंत्री म्हणे उडत्याची मोजतो. अरे वा, चांगला आहे की मग मंत्रिमंडळात काय करताय मंत्री महोदय? उडत्याची मोजताना तर मोजत बसा की, उडत्याची मोजा नाही तर आणखी कोणाची मोजा. अहो, ज्याची जशी अवकात असते तो तसा वागत बोलत असतो. पण बळीराजाची अवकात काढणाऱ्या या किंवा आणि कुणीही असेल तरी त्यांची अवकात काय असू शकेल हो? मित्रांनो, या शेतकरी बांधवाबद्दल, आपल्या बळीराजाबद्दल यांची जर अशी विधानं येत असेल तर तुम्ही काय म्हणाल? कमेंट करून जरूर व्यक्त व्हा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.